ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। वरदेंद्र इति छात्र सुकृतींद्र करोत् भवान श्री सुधींद्र तीर्थान वरदान प्रणमामि निरंतर। श्रीमत् सुधींद्र तीर्थ गुरुभ्यो नमः। श्रीमत् संयमींद्र तीर्थ गुरुभ्यो नमः। देवालय गुरुले स्मरण करतची काशी मठ गुरु परंपरा सर्व गुरुवर्यांक वंदन कोरनु सद्गुरू श्रीमत् सुधींती स्वामीने जन्मशतमानोत्सवाचे शुभ समयेचेरी गांतून घेतिले प्रति एक कार्यक्रम फूल गांतील मुणके गुरुवर्यांक फुला माळ म्हळे भारी प्रीती अलंकार करताना तशी फूल गांतील मुणके भारी चंद दावन परम पूज्य काशी मठाधीश श्रीमत् संयमींती स्वामीनं अनुग्रह कोण घेऊन शतमानोत्सव समयेचेरी गुरुवर्य कसल प्रीतशीने त्या कार्यक्रमू स्वाम्यान गांथून घेतलं। मस्त कार्यक्रमान तू एक आम्ही सांगची घर घर भजन स्वाम्यान केदना सांगचे संजवाळाचे ताळा शब्द ऐकू पडकारे नित्य जगांट शंखवादन कोरका एक देवा कुड कशस का एक घर कशस का त्या देवा कुडान तू आम्ही देवा कशी दवर का नित्य आम्ही अलंकार कशी कोर का अनुष्ठान संध्यावंदन आम्ही कोरनेव का हे भारी सुंदर दावनशिली विचारू सुधींती स्वामी प्रति एक कडेन प्रवचन समयेचेर अनुग्रह केला। संध्यावंदन दावकाचीची देवपूजा शालिग्राम गरले ना जाल्यारी घरांत आम्ही एक सांडू परपुणी देवाले पूजा करार प्रति दिवस देवळा वसू नये हे समय केदना सांगता साले अत्यंत श्रेष्ठ अमृत वाक्य बालमेनशे सांगचेशिले नित्य तुळशी उद्दा घाला सूर्यवंदन करा चरडुवा करेन हुमरा चौक घालेशे चरडुवा करेन रंगवल्ली घालेशे हे स्वाम्यानं स्त्रींक सांगता साले तुम्ही मात्र देवळा वच्ची नाही देवळा वतन चरडुवा आपण वर चरडुवांक संस्कार थंय दाखोवन आरंभ जाता चरडुवा करेन काणीक डब्बे घालेशे या देवा पांय पडतना कशी पांय पडची म्हणून सांगा हे पुरा गुरुवर्यान आमकां त्या समयेचेर सांगिल्लें तातूंत घर घर भजन म्हणून सांगिल्लें अत्यंत विशेष प्रति एक कडेन भारी आनंदारी देवान करून घेतलो। तांकांय मस्त संतोष आमी सप्ताह समयेचेर पावता बट माम भजन सांगताची जाल्यार हे घर घर भजने निमित्त आमी मस्त गेल्ले वत तशें जालें आमगेर बांधवी वृद्धी जालें बंधुवर्ग गेल्ले वत तशें जालें तशी आमगेले देवळाचे मस्त कार्यक्रम येवन पावतले तांगले घरले पावन भजन करता जाल्यार भाग्य मेळ्ळें म्हणून हांवें उडपीच सांगता जाल्यार प्रति एक घरांत तूं प्रति एक गांवांत तूं हें संतोष सांगता आसाचे महिला मंडळी म्हणून सांगलें तांणी ओट्ट मेळ्ळें भगिनी वृंद म्हळें तांणी ओट्ट मेळ्ळें युवक मंडळी म्हळें तांणी ओट्ट मेळ्ळें भजना मंडळी तांणी ओट्ट मेळ्ळें कसं एक ऐकमत्य पुरा देवळांत ते ओट्ट मेळून भारी आनंद घर घरांत तूं घर भजन करून घेतलें आमकां ते गुरुवर्यान दिल्लें अमृत आनी स्वाम्यान अनेक वाक्य सांगलां हे समयेचेर मात्र न्ही मुखार सुरू निरंतर प्रति एक घरांत तूं भजन चोलका हें आमकां स्वाम्यान दिलो आशिर्वाद। ताजे नंतर फलोद्यान म्हळें प्रति एक कडेन चंद कोण एक फल तुमगेले जाग असले वया नागा बन आस अथवा तुमगेले कसं विशाल जाग आस थंय पुरा अनुकूल करा घरांत तूं पांचपुणी तुळशी झाड वयाची हे पुरा नित्य दावका जालें जाल्यार असल फलोद्यान समेत तांतू स्वाम्यान आमकां अनुग्रह घेवन मस्त कडेन आमकां ते संतोश तांणी सांगता आसाची बसून मठा गेल्यार थंय आमकां कळटा ते फलोद्यानांत तूं फल कितलो चंद जावन जाला तशींची भागमंडला गेल्यार थंय आमकां कळटा मस्त गांवांत ते पुरा स्वाम्याला आशिर्वादान आमकां प्राप्ती जाला। तशें यज्ञ कार्य मस्त हरिद्वारांत जालां तांतूची कोटी गायत्री महायज्ञ म्हणून घडलें स्वाम्यान आमकां एक आशिर्वाद केल्लें हाजी फुडें एक कोंचाडीन जालां रे हरिद्वारांत तूं 95 जालां जाल्यार आनी एक कोटी गायत्री यज्ञ हे समयेचेर वैदिकार ओट्ट मेळून तुमी ते स्वाम्याक संतोष कोरका आमकां स्वाम्यान दिलें व्हड एक भाग्य पुरा वैदीक तयार जाले आमगेलें सौभाग्य म्हणून सांगून देवळा समिती तयार जाल्ले प्रति एक देवळाचे धर्मदर्शी हानी पुरा हे विशयान आमी तयार आसाची म्हणून सांगून तांणी वीर व्यंकटेश देवा पांयमुळांत
सर्वही वटमेळून घेऊन प्रथम सभा कार्यक्रम झाले. त्यांना स्वामेल प्रसाद यद्रादवरून आरंभ केले. महिने एक वाराणसी मूलमठा वसून हरिगुरू सेवा करत असले एक भाग्य आमकां स्वाम्यान अनुग्रह केला. अतुल मामान एक निवेदन केलें, एक मनान तशी विचारू एक मूलमठांत एक सेवा करून महिने सेवा कोर का ह्या विशयान स्वाम्यान आमकां अनुग्रह कोर का. स्वाम्यान अनुग्रह केले कूडले तांणी वैदिकाले विचार घेवन त्या प्रकार महिन्याचे हरिगुरू सेवा चलतस ते प्रसाद यद्रादवरून केदन उलवणे सुरू केले. प्रति एक वैदिकान भारी संतोष रे आमगेलं सौभाग्य म्हणून सांगून तांणी उलवण केले. 95 ಅಂತೂ कोण येयला. आता युवक वृंद कोण वैदिक आसाची युवा वैदिक वृंद तांणी समेत तयारी आम्ही मेळून हे जपानुष्ठान करूया. अतिसुंदर दावन आशिल्लें संकल्प पंडित नरसिंहाचार्य मामान बरयले नुकरो ताका सुवेवस्थीत दावका ते विलायक मुद्रण करून अतुल मामान कूडले वैदिका कशी पावो का ते गांवतून वैदिकांक एक जबाबदारी. बट माम आम्ही तुमकां सांगची नाही, तुम्हीच वैदिका ते योग्य दान पावो का. ते वैदिकांक पावोन घेवन चांग मुहूर्ताचेर काशी मठाधीश सैम संयमींती स्वाम्यान अनुग्रह केले दिवस ते देवळांत प्रार्थना करून जपानुष्ठान आरंभ जालें. घरांत वैदिकान जपानुष्ठान केलें. जपानुष्ठान केले रे संख्येच अनुकूलत दावका न्हय. एक शिकोर येता कुडुंबामान ताका एक वेवस्था केलें आनी ते पुस्तकांतू मध्य प्रति एक दिवस आमगे जप जालें बरयलें जालें 208 जालें 500 जालें 1000 जालें. आमकां तितलो समय आमकां मेळ्ळा. आमकां 1.5 वर्सांकिंत चड देवाल दयेन लेखिलेकिंत विशेष 1.5 कोटी लागीं जप वचून पावलें. हरिगुरू कृपा आनी विशेष सद्गुरू श्रीमद सुधींती स्वामी अनुग्रह आशीर्वाद. तशी कोटी गायत्री महायज्ञ भारी चंदायेर व्यास मंदिरांतू काशी मठाधीश श्रीमद जयमिंती स्वामी उपस्थिती रे व्यवस्थित आनी कशी लेखला ताजेकिंत चंदायेरी हरिगुरू कृपेन संपन्न जाल्लेस. तांतू हे पूर विचारान एक यूथ ऑफ GSPचे एक भारी तांगेली एक अपेक्षा कसं म्हणारी एक नरेश मामान अशी उलयतना सांगले. बट माम 100 आरती गंगा आरती केला. 100 आरती वेदव्यास देवाक वैदिकान केला. 100 आरती सद्गुरू श्रीमद सुधींती स्वामेले वृंदावनांतू स्वतः काशी मठाधीश श्रीमद संयमींती स्वामीनची 100 आरती अर्पण केले दाखल. सगळे समाजा बर दावका. गंगा माता की जय म्हणता आम्ही गंगेल अनुग्रह दावका. गंगेचे यमुनेचे म्हणून प्रतिदिवस सांगता आम्ही ते मातेल अनुग्रह दावका. सगळे समाजाक म्हणून वैदिक मूलक गुरुवर्यान प्रथम आराध करून 100 आराध केले. हे 100 देवाक विशेष दावन आशिल्ले स्वामी शतमानोत्सव समयाचेर कार्यक्रमाचे घांतून घेतले.